बरं झालं तुम्ही आलात. आम्ही कधीची वाट बघत होतो माहितीये. म्हणजे नेहमीच येता ना, मग अजून कसे आला नाही म्हण. या ना, या, बसा बसा सगळ्यांनी. सुम्या बस ना, बस बस रे. काव्या, बस रे. सचिन, जरा पाणी आणतोस का? सुमित, सुमित, हे बघ, आम्हाला असं वाटतंय की शालमली प्लीज नको ना तो विषय. सुमित तू थांब आणि आता फक्त ऐक हा. हे बघ, म्हणजे मला तरी असं वाटतंय की आपण त्या मुलीला शोधून काढलंच पाहिजे. करेक्ट आहे. मग आपण आकांक्षा मॅडमना बोलवूया का? त्या नक्कीच काहीतरी सोल्युशन काढतील. गप रे, इथे सोल्युशन नाही, कन्फ्युजन आहे. याने त्या पोरीला 75,000 रुपये दिलेत. कुठल्या बेसिसवर? तिने अगोदर घेतलेले पैसे रिटर्न केले होते ना. असं सुमित म्हणाला होता. सो ह्यावेळेस पण देईल असं वाटतंय. अरे कशी देईल, तीच गायब आहे. हो ना, आणि तिने आधी घेतलेले पैसे परत दिले कारण सोपं आहे. तिला सुमितचा विश्वास मिळवायचा होता, जो तिने मिळवला, आणि मग सुमितला फसवलं. कदाचित तिला काहीतरी प्रॉब्लेम असेल. अभिमानाने काय बडबडतोयस तू? अरे तिने तिचं अकाउंट डिलीट केलंय. आणि मला माहितीये खूप वस्ताद असतात हे लोक, एकदम मास्टर असतात या गोष्टीमध्ये. आणि मला खूप चांगला अनुभव आहे या सगळ्याचा. खरंच गाडी शिकायची आहे यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते आणि गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं, आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही. सॉरी. इट्स ओके. हे एक सॉरी. अरे थँक्यू.
अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.